सरकारी स्कीम येतात, सरकारी जे स्कीम येतात, मला असं वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नाही पडत रे. जे व्हायरल होतात, ऑफिशियली मोठ्या लेव्हलवरती जाते. जसं पीएम मोदीचं जनधन आलं, काहीतरी तसं आलं. असं काही लोकली पण असते का? जसं रेशनमध्ये पण काही ना काही स्कीम येत राहतात. तर आपली ग्रामपंचायत त्यासाठी काय करते? लाईक कशी तसं माहिती पुरवते? ग्रामपंचायतला काही ज्या गोष्टी आहेत, ज्या स्कीम आहेत, त्या जनतेसमोर न्याव्याच लागतात. जसं की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा असते. हां. बहुतांश लोकांना हे पण माहित नाही की गावाची ग्रामसभा म्हणजे काय असते. प्रत्येक 2 महिन्याला एकदा ग्रामसभा होते. वर्षाला 5 ते 6 ग्रामसभा होतात. त्या ग्रामसभा का होतात? तर आपल्या गावाचा विकास कसा करायचा आहे, अच्छा. प्रत्येक नागरिक विषय त्या ठिकाणी मांडू शकतो. त्या ठिकाणी अध्यक्ष हे ग्रामपंचायतचे सरपंच असतात, सचिव हे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी असतात. तिकडे त्यांना आपण नॉर्मल लोक ग्रामसेवक जाऊन बोलतात. बसू शकतात. हो, तेच बसू शकतात त्या ग्रामसभेत जे मतदार आहेत त्या गावचे. तर ते त्या ठिकाणी बोलू प्रश्न करू शकतात, शकतात. प्रश्न करू शकतात. आपल्या गावातला रस्ता खराब आहे, आम्हाला रस्ता मंजूर करून द्या, ते करू शकतात. नागरिकांनी सर्वांनी एकत्र येऊन ग्रामसभेत जाऊन गावाच्या विकासात्मक ज्या योजना आहेत, जसं की तुम्ही बोलले की योजना कळत नाहीत, ग्रामपंचायतच्या खाली बोर्ड असते, योजनांचं बोर्ड असते. ते बोर्ड आहे किंवा ग्रामपंचायतला ऑथॉरिटी आहे. एखादी जर नवीन योजना आली तर घंटागाडीची आपल्याकडे कचरा घ्यायला येते, त्याच्या माईकमध्ये पण ते वाजवू शकतात. त्यांना हे कंपल्सरी आहे की त्यांनी ती जी योजना आलेली आहे ती नागरिकांपर्यंत पोहोचवायचीच आहे. ग्रामसभा आहे, एकत्र या, त्याचे बॅनर लागले जातात ग्रामसभेचे, ग्रामसभेला या, तर तेवढं सर्व होते, पण योजनांचे बॅनर हे लवकर लागले जातात. ओके. Watch full video only on Truth About Life YouTube channel and don't forget to subscribe us.